नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सन 2020मध्ये बदल झालेल्या इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स या विषयाचा अभ्यास करणार आहोत. इयत्ता 11वीच्या बदललेल्या अभ्यासक्रमात आपण राज्यशास्त्रातील विविध घटकांची माहिती करून घेतली. त्यात राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना उदाहरणार्थ स्वातंत्र्य, समता, न्याय, विविध स्वरूपाच्या शासन पद्धती उदाहरणार्थ संसदीय शासन पद्धत, त्यानंतर प्रशासकीय प्रणाली आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांचा समावेश आहे. आता सन 2020मध्ये इयत्ता 12वीमध्ये मागील वर्षाच्या थोडे पुढे जाऊन राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास आपण करणार आहोत. एकत्रितपणे 11वी व 12वी पाठ्यपुस्तकातून राज्यशास्त्राचा पाया निर्माण करावयाचा आहे. भारतातील व जगातील सध्याच्या परिस्थितीतील विवादांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे स्पर्धात्मक परीक्षासाठी उत्तम माहिती यातून मिळणार आहे. चला तर मग इयत्ता 12वीमध्ये आपण कोणते घटक अभ्यासणार आहोत याची माहिती घेऊ. इयत्ता 12वीमध्ये आपणास एकूण 6 प्रकरणांचा अभ्यास करावयाचा आहे. प्रकरण पहिले 1991 नंतरचे जग. या प्रकरणात 1991 नंतरच्या शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा झालेला उदय, एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय, अमेरिकन राजकीय भाष्यकार फ्रान्सिस फुकुयामा यांनी इतिहासाचा अंत या सिद्धांतातून मांडलेली उदारमतवादी लोकशाही, अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ न्याय यांनी केलेले सत्तेचे विभाजन, हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर हे अभ्यासावयाचे आहे. मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप याचा अभ्यास करायचा आहे. दहशतवाद अभ्यास करायचा आहे. युरोपियन संघ व युरोपियन संघाचे कामकाज अभ्यासावयाचे आहे. ब्रेक्झिट, सार्क, बिमस्टेक, ब्रिक्स, शांघाय सहकार्य संघटना या गोष्टी या पहिल्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. प्रकरण दुसरे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, जागतिकीकरण. या दुसऱ्या प्रकरणामध्ये जागतिकीकरण म्हणजे काय, जागतिकीकरणाचे आर्थिक क्षेत्रात झालेले महत्त्वाचे बदल, राजकीय क्षेत्रात झालेले बदल, सामाजिक सांस्कृतिक घटक, विचारप्रणाली, तंत्रज्ञान यांचा आपण अभ्यास करणार आहे. प्रकरण तिसरे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न. या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण पर्यावरण, गरिबी आणि विकास योजनांचे दृष्टिकोन, लिंगभावविषयक समस्या, गरिबी आणि स्त्रिया. उदाहरणार्थ 10 डिसेंबर 1948ला संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्काचा जाहीरनामा सादर केलेला आहे. त्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते अर्थात मानवतावादी प्रश्न या प्रकरणामध्ये अभ्यासाचे आहेत. भारतातील महिलांची स्थिती यांचा आपल्याला अभ्यास या प्रकरणामध्ये करायचा आहे. प्रकरण चौथे समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. या प्रकरण चौथ्यासमोर भारतामध्ये अर्थातच राष्ट्रीय एकात्मतेला जे काही विघातक गोष्टी आहेत, राष्ट्रीय एकात्मताला धोका ठरणाऱ्या गोष्टी उदाहरणार्थ जात, धर्म, भाषा, त्याची म्हणजेच आव्हाने जे आहेत, प्रादेशिकता आहे, धार्मिकता आहे, अशा आव्हानांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद अभ्यासायचा आहे. भारतातील दहशतवादी जे हल्ले झालेले आहेत उदाहरणार्थ संसदेवरील हल्ला, मुंबईवरील अर्थातच मुंबई या ठिकाणी झालेला हल्ला, काही प्रदेशातील उग्रवाद, नक्षलवादी चळवळ, हे सगळे जे आहेत हे आपण प्रकरण 4मध्ये अभ्यासणार आहे. प्रकरण 5 समकालीन भारत, सुशासन. या 5व्या प्रकरणामध्ये आपण जागतिकीकरणाच्या बदललेल्या काळात लोकप्रशासनाच्या बदलत्या स्वरूपाशी संबंधित सुशासन आणि नागरिक केंद्रित प्रशासन यांची चर्चा करणार आहे. प्रकरण 6 भारत आणि जग. या 6व्या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण परराष्ट्रीय धोरणाची उद्दिष्टे आणि तत्त्वे
तसेच परराष्ट्रीय धोरणावर परिणाम करणारे घटक समजावून घेणार आहोत. उदाहरणार्थ अलिप्तवाद, भारत आणि शेजारील देश याबाबतही आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. आपल्याला माहिती आहे, शीतयुद्धानंतर जगामध्ये 2 बलाढ्य देशांची निर्मिती झालेली होती, अमेरिका आणि रशिया. परंतु दोन्ही अर्थात देश जे आहेत हे काय करत होते, तर आपल्या गटाकडे ओढण्याचा इतर साठी म्हणजे अविकसित देशांना आपल्या गटाकडे ओढण्याचा प्रयत्न करत होते. त्यातून एक स्पर्धा निर्माण झाली. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरणाचे जे तत्त्व ठरवले त्यामध्ये अलिप्तवाद हे एक धोरण होते. त्याचा अभ्यास आपण या शेवटच्या प्रकरणामध्ये करायचा आहे. अशा पद्धतीनं वर्षभरामध्ये आपल्याला अर्थात 6 प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. जगाचा बदललेला चेहरामोहरा आपणास या अभ्यासक्रमामध्ये आहे. हे करत असताना आपण जगाचा नकाशा, आशिया खंडाचा नकाशा आपल्या दृष्टिपथात असणार आहे, ज्याचा उपयोग आपणास वास्तवाचे भान आणि भविष्याची वाटचाल करण्यास मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. गेल्या वर्षी इयत्ता 11वीचा सिलेबस बदललेला होता. गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये काही नवीन आपण घटक अभ्यासलेले होते. 12वीचा गेल्या वर्षीचा जर आपण जुना अभ्यासक्रम पाहिला तो फक्त भारतीय राजकारण किंवा राजव्यवस्था कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला केलेला दिसतो. परंतु मित्र हो, सध्याची बदललेली जागतिक परिस्थिती, सध्या जगासमोर असणारी वेगवेगळी संकट किंवा जग अशा परिस्थितीमध्ये एकमेकाशी कशा प्रकारचं वर्तन करत आहे, या सगळ्या जर गोष्टी अभ्यासायच्या असतील, बदलतं जागतिक राजकारण जर अभ्यासायचं असेल, तर इयत्ता 12वीचा सध्या बदललेला जो अभ्यासक्रम आहे तो अतिशय उपयुक्त असलेला आपल्याला दिसून येतो. गेल्या वर्षी अभ्यासक्रमामध्ये आपण निरनिराळ्या राष्ट्रीय प्रशासकीय यंत्रणा, आंतरराष्ट्रीय नातेसंबंध, शासकीय कामव्यवस्था जी काही आहे त्याचा अभ्यास आपण केलेला होता. परंतु आत्ताचा जो 12वीचा अभ्यासक्रम आहे तो अतिशय उपयुक्त, म्हणजे सध्या जगामध्ये काय चालू आहे, जागतिक व्यवस्था चालवण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय राज्यव्यवस्था चालवण्यासाठी वेगवेगळ्या देशांचा कोणता सहभाग असतो, निरनिराळ्या संस्था कोणत्या आहेत, निरनिराळ्या समित्या किंवा निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या ज्या आंतरराष्ट्रीय परिषदा आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या बदलत्या अभ्यासक्रमानुसार आणि नवीन सिलेबसनुसार तुम्हाला करावायचा आहे. या सिलेबसमधला सगळ्यात पहिला जो धडा आहे तुमचा तो आहे 1991 नंतरचे बदलते जग. आता आपण मागच्या वर्षी 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासल्याप्रमाणे 1914 ते 1918 हे पहिलं विश्वयुद्ध झालेलं आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यानंतर 1939 ते 1945 हा दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड होता. या 2 महायुद्धामध्ये एकूणच जगामध्ये जी काही हानी झालेली आहे तिचा आपल्याला थोडाफार अंदाज आहेच. याला महायुद्ध का म्हटलं जातं, कारण या महायुद्धांमुळे जी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय किंवा जीवित असेल, ही जी काही हानी झालेली आहे ती न भरण्याजोगी होती. त्यामुळे युद्ध म्हणलं की प्रत्येक देशाला एक भीतीचं वातावरण निर्माण होतं. मात्र ही जी काही 2 युद्ध होऊन गेली त्या 2 महायुद्धाचे पडसाद जागतिक राजकारणावरती खूप मोठ्या प्रमाणावरती पडलेले होते. त्यामुळे 1945 नंतर जो काही दुसरा महायुद्धाचा समाप्तीचा कालखंड होता, त्यानंतर 1945 ते 1990 ते 91 पर्यंतचा जो कालखंड होता त्याला शीतयुद्धाचा कालखंड असं म्हणला जातो. बघा, शीतयुद्धाचा कालखंड याचा अर्थ असा होतो की शीतयुद्धामध्ये प्रत्यक्ष देश हे महायुद्ध पातळीवरती उतरत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची तिथे जीवितहानी होत नसते. मात्र पूर्णतः शांतता पूर्ण प्रक्रियेमध्ये किंवा शांत स्थितीमध्ये किंवा प्रत्येकाने कोणत्याही प्रकारची वित्तहानी, जीवितहानी न करता एकमेकांच्या बरोबर जी काही चढाओढीची स्पर्धा केलेली असते तो जो काही कालखंड असतो त्याला आपण शीतयुद्धाचा कालखंड असं संबोधतो. तो 1991 पर्यंत हा शीतयुद्धाचा कालखंड समाप्त झाल्यानंतर होता. आता आपल्याला सध्या इयत्ता 12वीला 1991 नंतरचे जे काही जग आहे त्याचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. प्रामुख्याने 1991 नंतर बघा, 1989 मध्ये बर्लिनची जी काही भिंत आहे ती पडल्यानंतर रशियाचे विघटन झाले. रशिया हा खूप मोठा क्षेत्रफळाने व्यापक असलेला देश आपल्याला आढळून येतो. सुरुवातीला त्याचं क्षेत्रफळ इतकं मोठं होतं की आपल्याला सगळ्यात मोठा देश म्हणून रशियाकडे आपण पाहत होतो. मात्र रशियाचे देखील 1989 नंतर विघटन झाले. प्रामुख्याने 1991 मध्ये रशियाचे विघटन झाले असे सांगण्यात येते. तर हे विघटन होण्यामागे खूपशी वेगवेगळी कारणे होती. त्याच्यामध्ये
प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याची अपेक्षा होती. त्याचप्रमाणे शीतयुद्धानंतर ज्या काही घडामोडी घडल्या किंवा एक प्रकारचे नैतिक परिवर्तन जे काही झाले, मानवी विचारामध्ये झालेला बदल होता. प्रत्येकाला स्वातंत्र्य हवे होते. अशा परिस्थितीमध्ये त्याचप्रमाणे वांशिक भेद असो किंवा निरनिराळे जे काही आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये असतील किंवा त्या अंतर्गत जे काही परिस्थिती होत्या, त्या परिस्थितीला कारणीभूत ठरून रशियाचे विघटन हे झालेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्रामुख्याने आपल्याला या पहिल्या धड्यामध्ये 1991 नंतरची जी काही जागतिक परिस्थिती होती, तिच्यामध्ये कशा स्वरूपाचा बदल झाला आणि त्या जागतिक परिस्थितीचा बदल झाल्यामुळे कोणते पडसाद एकूणच जागतिक राजकारणावरती पडले, त्याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. 1989 नंतर युरोपीय क्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये प्रामुख्याने 2 महत्त्वाचे विचारप्रवाह आपल्याला आढळून येतात. पहा, त्यामध्ये स्वयंनिर्णयाच्या हक्कावरती आधारलेला एक विचारप्रवाह होता आणि वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आग्रह धरणारा एक विचारप्रवाह होता सुरुवातीला. आणि त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा विचारप्रवाह होता तो म्हणजे द्विध्रुवीयतेचा अंत. पहा, आता द्विध्रुवीयता म्हणजे काय याचा अर्थ आपण यापूर्वी समजावून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी पहिले महायुद्ध झाले किंवा दुसरे महायुद्ध झाले, त्यानंतर जगाची विभागणी ही 2 महासत्तांच्या मध्ये झालेली आपल्याला दिसून येते. या 2 महासत्ता कोणत्या होत्या? एक अमेरिका आणि एक रशिया. संपूर्ण जग या 2 महासत्तांच्या आधिपत्याखाली कार्यरत असलेलं आपल्याला दिसून येते. या 2 महासत्तांच्या मध्ये इतकी प्रचंड चढाओढ होती की कोणती सत्ता ही जास्त शक्तिशाली आहे किंवा कोणती जास्त बलशाली आहे हे सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक राष्ट्र करत होता. प्रत्येक राष्ट्र म्हणण्याऐवजी अमेरिका आणि रशिया करत होता. त्यामुळे इतर देश हे जे काही स्वतंत्र जरी असले तरी त्या देशांना त्या 2 महासत्तांच्या अंतर्गत किंवा त्यांच्या आधिपत्याखाली राहावं, संपूर्ण जगावरती आपली सत्ता प्रस्थापित व्हावी, असं अमेरिकेचं आणि रशियाचं एक प्रकारचं धोरण होतं. परंतु 1989 नंतर किंवा 91 नंतर जेव्हा रशियाचं विघटन झालं, त्यामुळे रशियाचे विघटन झाले याचा अर्थ काय होतो की रशियामध्ये जे काही वेगवेगळे छोटे छोटे प्रांत किंवा छोटे छोटे राष्ट्र होती, त्यांचे पूर्णतः ते काय झाले की रशियापासून स्वतंत्र झाले आणि ते स्वतंत्र राष्ट्रामध्ये त्याचं विलिनीकरण झालं. त्यामुळे रशिया हा संपूर्ण एक देश न राहता एका छोट्या देशांमध्ये त्याचे पूर्णतः आपल्याला विभाजन झालेले दिसून येते. पहा, युरोपियन क्रांती ही जी काही होती ती मध्यमवर्गीयांच्या वाढलेल्या अपेक्षातून झालेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे सोव्हिएत प्रणित साम्यवादी शासन प्रणाली विरुद्ध अनेक उठाव झाले. त्याचप्रमाणे राजकीय आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देखील अनेक चळवळी झाल्या. युरोपामध्ये अनेक नवनवीन राष्ट्रे उदयास आली आणि त्यामुळे म्हणजे वेगवेगळ्या मागण्यांमधून, लोकांच्या भावनेतून, स्वातंत्र्याच्या भावनेतून, वांशिक भेदातून अशा निरनिराळ्या कारणास्तव रशियाचे विघटन मोठ्या प्रमाणात झाले. आणि फक्त हे रशियाचे विघटन झाले नाही तर एकूण जगामध्ये जी काही वेगवेगळे देश मोठ्या क्षेत्रफळाचे असतील किंवा मोठ्या अस्तित्वाचे ज्या देशांचं होतं त्यांचं देखील विघटन झालेलं आपल्याला आढळून येतं. त्याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहता येतील. या उदाहरणादाखल आपण युरोपामधील अनेक नवीन राष्ट्र जी काही उदयास आली त्याचे एक उदाहरण दाखल आपण इथे नावे पाहूया. चेकोस्लाविया हे जे काही मोठा देश होता त्याचं चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य अशा 2 राज्यांच्या मध्ये विभाजन झालेले दिसून येते. युगोस्लावियाचे क्रोएशिया, स्लोवेनिया, सर्बिया, बोस्निया अशा राष्ट्रांमध्ये विभाजन झालेले दिसून येते. रशियामधून प्रामुख्याने आता आपण इथे रशियाचा जो काही विचार करत आहे, जर आपण रशियाचा नकाशा पाहिला म्हणजे सुरुवातीला असलेला रशिया आणि सध्या विघटन झाल्यानंतर रशियाचे असलेले अस्तित्व हे जर आपण पाहिले तर तुलनेने अजूनही रशिया हा देश खूप मोठा आहे. परंतु विघटन होण्यापूर्वी रशियाचे अस्तित्व किती मोठं होतं हे जर आपल्याला अभ्यासाचं असेल तर आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा नकाशा दिलेला आहे. त्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येते की रशिया हा खूप मोठा देश होता आणि निरनिराळ्या वेगवेगळ्या कारणामुळे रशियाचे विघटन होऊन अनेक छोट्या देशांमध्ये त्याचे विभाजन झालेले होते. उदाहरणादाखल आपण घेऊ रशियामधून आर्मेनिया, एस्टोनिया, जॉर्जिया, तजाकिस्तान, किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, युक्रेन, कझाकस्तान, रशिया अशा निरनिराळ्या छोट्या राष्ट्रांमध्ये त्याचे विभाजन झालेले आपल्याला दिसून येते. स्वयंशासनाच्या हक्कावर आधारलेल्या वांशिक राष्ट्रवादाला अनुसरून नवीन राज्यांच्या निर्मितीचा प्रवाह देखील जगामध्ये इतर देशांच्या मध्ये देखील दिसून आला. म्हणजे हा जो काही विचार प्रवाह होता हा केवळ रशियामध्येच राहिला नाही तर तो इतर देशांमध्ये देखील त्याचे पडसाद आपल्याला उमटलेले दिसून येतात. याचे उदाहरणादाखल आपण काही देशांचं उदाहरण घेऊ की पूर्व तिमोर हा जो काही देश आहे तो इंडोनेशियापासून अलिप्त होऊन किंवा इंडोनेशियापासून स्वतंत्र होऊन नवीन देश म्हणून उदयास आला. दक्षिण सुदान हा सुदानपासून स्वतंत्र झाला आणि त्याचे नवीन अस्तित्व निर्माण झाले. कॅटोलोनिया हा स्पेन पासून स्वतंत्र झाला.
सांगण्याचा उद्देश एक की सुरुवातीला जी काही एकसंघ राष्ट्र होती किंवा दोन ज्या काही महासत्ता होत्या, त्या महासत्तांमधील एक सत्ता जी काही रशिया होती, त्या रशियाचे देखील विघटन झाल्यामुळे छोट्या राष्ट्रामध्ये त्याचे पूर्णतः रूपांतर झाले. त्यामुळे रशिया ही जी काही महासत्ता होती ती महासत्ता उरली नाही आणि पर्यायानं अमेरिका ही एकच महासत्ता संपूर्ण जगामध्ये अस्तित्वात राहिलेली आपल्याला दिसून येते. आता ह्या अमेरिकेचं जेव्हा जगामध्ये दोन सत्ता होत्या तेव्हा आपण त्याला द्विध्रुवीयता किंवा द्विध्रुवीयता असं त्याचा उल्लेख आपण करत असतो. मात्र जेव्हा रशियाचे विघटन झाले त्यावेळी केवळ अमेरिकेचे अस्तित्व राहिल्यामुळे केवळ एक ध्रुवीयता किंवा एक संघराज्य किंवा एक महासत्ता म्हणून फक्त अमेरिकेचं अस्तित्व आपल्याला तिथं राहिलेलं दिसून येतो. म्हणजेच काय तर द्विध्रुवीयतेचा इथं अंत झालेला होता आणि संपूर्ण जगावरती अमेरिकेचं एक महासत्ता म्हणून अस्तित्व निर्माण झालेलं होतं. आता या एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा जो काही उदय झाला होता त्यामागे देखील एक प्रामुख्याने आपल्याला कारण आहे. ते म्हणजे 1990 मध्ये इराकने कुवेतवरती आक्रमण करून मोठ्या प्रमाणामध्ये कुवेतचा जो काही भूप्रदेशाचा भाग होता त्याच्यावरती ताबा आपला मिळवलेला होता आणि याचे पडसाद जागतिक स्तरावरती झालेले होते. विद्यार्थी मित्र, जेव्हा एखादा देश, आता आपण पाहतो की प्रत्येक देश हा स्वतंत्र आहे, तो आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. कोणताही इतर देश त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. प्रत्येक जण आपला निर्णय स्वतः स्वयंपूर्णतेने आणि स्वातंत्र्याने घेऊ शकतो. मात्र याचा अर्थ असं नाही की कोणत्याही राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावरती कधीही आक्रमण करावे, असं होऊ नये यासाठीच एकूण आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये निरनिराळ्या संस्था ज्या काही आहेत, जागतिक संस्था, त्याचं उदाहरण दाखल आपण संयुक्त राष्ट्र संघटना आहे, सार्क आहे, विविध परिषदा आहेत की विविध संघटना आहेत, ज्यांच्या मार्गे जगामध्ये एकूण शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हाच जो काही प्रयत्न होता, इथं आपण जे काही उदाहरण सांगितलं की इराकने कुवेतवरती 1990 मध्ये जे काही आक्रमण केलं होतं आणि भूप्रदेशावरती ताबा मिळवला होता, त्याचे पडसाद एकूण जागतिक स्तरावरती उमटलेले होते आणि ही जे काही घटना होती ती त्या आंतरराष्ट्रीय परिषदांच्या पर्यंत जाऊन पोहोचलेली होती. हा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेला होता. अशा वेळी अमेरिकेने जो काही निर्णय घेतला किंवा अमेरिकेने जी काही कृती केली त्याचं कौतुक पूर्ण जगभरातून केले गेलं. कारण की इराकने जो काही कुवेतवर आक्रमण केलं होतं तो तर अवैध होतं, कारण कुवेतचा जो काही भूप्रदेश होता तो कुवेतचाच होता, त्याच्यावरती इराकचा कोणताही हक्क किंवा अधिकार नव्हता. तरी देखील कुवेतने त्याच्यावरती आपला ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. अशा वेळी अमेरिकेने आपली जी काही एक बहुराष्ट्रीय सैन्य दल जे काही आहे ते सैन्य दल तिथे पाठवून त्याचे नेतृत्व केलं आणि या युद्धामध्ये त्यांनी काय केलं की कुवेतची इराकमधून पूर्णतः सुटका करून घेतली. त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश जे सिनियर होते ते त्यावेळी राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी हा जो काही विजय होता हा विजय अमेरिकेचा नैतिक विजय आहे असं घोषित केलं आणि या जागतिक परिस्थितीला त्यांनी न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी संज्ञा वापरलेली आहे. आणि ही जी काही अमेरिकेची कृती होती ती अतिशय स्तुत्य होती, कारण कोणत्याही एका देशाला, म्हणजे ज्याचा काही दोष नसताना, निर्दोष असताना त्या राष्ट्रावरती आक्रमण करून दुसरा राष्ट्र जर आपला हक्क बजावत असेल किंवा हक्क दाखवत असेल तर संपूर्ण जागतिक पातळीवरती बाकीच्या देशांनी एकत्र येऊन त्याविरुद्ध लढा देणे किंवा त्यापासून स्वतंत्रता मिळवून देणे हे अत्यंत गरजेचं होतं. आणि अमेरिकेने ही जी काही कृती केली होती ती अतिशय कौतुकास्पद होती. त्यामुळे त्यांना जागतिक पातळीवरती देखील या कृतीला पाठिंबा मिळाला. सोव्हिएत, रशिया, चीन, नाटोमधील सहभागी देश, इस्रायल, अरब देशामधील सौदी अरेबियाचा देखील याच्यामध्ये समावेश होता. अंतर्गत समस्यांनी ग्रासलेल्या सोव्हिएत रशियाचे 1991 नंतर मध्ये विघटन झाले. अमेरिकेसमोर फारसे वैचारिक आव्हान उरले नव्हते, कारण अमेरिकेला एक तोड किंवा अमेरिकेला प्रतिस्पर्धी हा रशियाच होता आणि रशियाचे आपोआपच विघटन झाल्यामुळे अमेरिकेला कोणताही प्रतिस्पर्धी उरला नव्हता आणि त्यामुळे फारसं त्यांना कोणतेही वैचारिक आव्हान नव्हतं. त्यामुळे कालांतराने नवीन जागतिक व्यवस्था या संज्ञेचा अर्थ राष्ट्रीय संस्थेची सुरक्षिततेशी जोडून जागतिक पातळीवरती अमेरिकेच्या वर्चस्वाला आणि नेतृत्वाला सर्व मान्यता प्राप्त झालेली होती. सांगण्याचा उद्देश असा की जी दोन महायुद्ध झाली होती त्या महायुद्धाचे पडसाद जागतिक क्षेत्रावरती पडून जगामध्ये दोन महासत्तांमध्ये संपूर्ण जग विभागलेलं होतं. त्यामध्ये अमेरिका आणि रशिया या दोन महासत्ता होत्या आणि रशियाचे 1989 नंतर विघटन झाल्यामुळे 1991ला
आपोआपच अमेरिकेचा जो काही प्रतिस्पर्धी होता रशिया, याचे विघटन झाल्यामुळे जगामध्ये द्विध्रुवीयता संपूर्णतः नष्ट पावून किंवा तिचा लोभ होऊन एकध्रुवीय सत्ता किंवा एकध्रुवीय महासत्ता अमेरिका ही उदयास आली. म्हणजेच या सर्व गोष्टींचा अभ्यास जागतिक राजकारणाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. आता या गोष्टींचा अभ्यास या गोष्टींबरोबरच आपल्याला पुढील मुद्दे यामध्ये देखील अभ्यासायचे आहेत. यानंतर फक्त जागतिक क्षेत्रावरती हेच प्रश्न किंवा हेच प्रॉब्लेम्स नव्हते, दहशतवादासारखी फार मोठा प्रश्न जागतिक स्तरावरती उपस्थित झालेला होता. त्याचबरोबर अन्य निरनिराळे जे काही प्रश्न निर्माण झालेले होते आंतरराष्ट्रीय क्षेत्रावरती, त्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. धन्यवाद.